मुंबई लोकलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. मृत तरुणाचे नाव मयंक लोहार असे असून तो विरार परिसरात राहत होता. अंधेरी येथील एका शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करणारा मयंक रोजप्रमाणे काम संपवून घरी परतत होता. 23 जूनच्या रात्री तो चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करत होता. दरम्यान पाऊस सुरू असल्यामुळे मयंकनं लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितले. यावरून डब्यातील एका प्रवाशासोबत त्याचा वाद झाला. सुरुवातीला झालेली शाब्दिक चकमक काही क्षणातच हाणामारीपर्यंत पोहोचले. यानंतर आरोपीनं आपल्या बॅगेतून धारदार शस्त्र काढून मयंकवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला. लोकल बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर त्याला तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर आरोपी ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच बोरिवली स्थानकावर उतरून पसार झाला. मात्र त्याचा संपूर्ण वावर स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी काळ्या रंगाचे कपडे घालून खांद्यावर काळी बॅग घेऊन स्टेशन परिसरात आरामशीर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती, घाई किंवा पश्चाताप दिसून येत नाही. तो अगदी सामान्यपणे चालत स्टेशनमधून बाहेर पडताना आणि पावसात भिजत निघून जाताना दिसतो. या फुटेजच्या आधारे रेल्वे पोलीस आणि बोरिवली जीआरपीने आरोपीचा शोध सुरू केला आहे. विविध पथके तयार करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास वेगानं सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. आता सर्वांचे लक्ष आरोपीला कधी अटक होते आणि या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लागलं आहे. 23 तारीख को रात 11 बजे चर्चगेट नालासोपारा ट्रेन के मिडल फर्स्ट क्लास डिब्बे में गोरेगांव से लेके गांधी तक के बीच में 2 सहप्रवासियों के बीच में लोकल ट्रेन का दरवाजा बंद करने के कारण झगड़ा हुआ था. इसी झगड़े में जो संशयित इसम है इसके पास से तीक्ष्ण चाकू से बोरिवली रेलवे पुलिस स्टेशन गुड़ क्रमांक 730/26 कलम 103 से जो मयत इसम है मयंक रमेश लोहार, इसके पेट में चाकू मार कर उसकी हत्या कर दी है. इसके बारे में बोरिवली रेलवे पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और माननीय सीपी सर राकेश कलासागर और माननीय पुलिस उपायुक्त मैडम वेस्ट जोन इनके मार्गदर्शन पर हमने 7 टीम बनाए हुए हैं और वो इसमें से जो संशयित आरोपी है जो आइडेंटिफाई हुआ है लेकिन अरेस्ट नहीं हुआ है उसका तपास कर रहे हैं.